नमस्कार, मी संकेत आवटे। इन्कम टॅक्सची धाड कोणावर पडते? वेगवेगळ्या लोकांवर पडते, वेगवेगळ्या कारणांसाठी पडते। पण तुम्ही म्हणाल आम्ही तर छोटी मछली आहोत, छोटा इन्कम आहे माझा, काही लाखांमध्ये किंवा काही कोटींमध्ये। इन्कम टॅक्सची रेड तर खूप मोठमोठ्या लोकांवर पडते, मग ते नेत्यांवर असेल किंवा मोठमोठ्या उद्योगपतींवर असेल। आम्हाला त्याची भीती नाही, पण नाही। विषय गंभीर आहे, कारण सांगणारा खंबीर आहे। बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार। छोट्या छोट्या लोकांवर सुद्धा धाडी आता पडत आहेत। मग अशा वेळी काय करायचं, कोणावर रेड पडू शकते, इन्कम टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय आणि इन्कम टॅक्स इव्हिजन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींची कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार। पण काय करावं लागेल, हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि पहिला चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनलाही प्रेस करावं लागेल, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न हा आहे की इन्कम टॅक्सची रेड का पडते। तुम्ही अशी काही संपत्ती साठवलेली असू शकते ज्यावर तुम्ही टॅक्स पे केलेला नाही, आणि अशा संपत्तीला जप्त करण्यासाठी किंवा अयोग्य मार्गाने कमवलेली संपत्ती आणि ती साठवलेली संपत्ती तुमच्याकडून काढून घेण्यासाठी, तुमच्यावर लीगल ॲक्शन घेण्यासाठी ही धाड टाकली जाते। मग ही धाड खरोखरच जेन्युइन असेल किंवा तुम्ही चूक केली नसेल पण तुमच्या विरोधात एखादी तक्रार आली असेल तरी सुद्धा तुमच्यावर ही धाड पडू शकते, इन्कम टॅक्स रेड पडू शकते। मेन दोन रिझन, जर कोणी तुमच्या विरोधात तक्रार केली तर ही धाड पडते, अदरवाइज तुमचे बुक्स ऑफ अकाउंट चेक करत असताना काही डिस्प्यूट्स त्यांना आढळले तर मात्र तुमच्यावर रेड पडू शकते, या दोन कारणांमुळे। बरं, कोणी तुमच्यावर तक्रार का करेल? तुमच्या विरोधात जर कोणी असेल, तुमच्याबद्दल काही वाईट न्यूज त्यांच्याकडे असेल, तुम्ही जे काम करताय ते इलिगल असेल, काही रेव्हेन्यू तुम्ही मोठ्या प्रमाणात जनरेट केला असेल पण टॅक्स काही सर्टन अमाउंटवर तुम्ही भरत असाल, तर अशा वेळी कोणीतरी तुमची तक्रार करेल। जर ती तक्रार योग्य असेल आणि जर इन्कम टॅक्सला काही चुकीच्या गोष्टी तुमच्याकडे सापडल्या तरच तुमच्यावर ॲक्शन होणार, अदरवाइज होणार नाही। बट याला सुद्धा पुढे काही क्लॉज आहेत, ते पण आपण डिस्कस करणार। पहिली गोष्ट, जर कोणी टॅक्स वाचवत असेल, कशा प्रकारे टॅक्स वाचवत असेल, टॅक्स वाचवणं आणि टॅक्स चोरी करणं या दोन्हीमध्ये फरक आहे। जसं रिचमीला तुम्ही कॉन्टॅक्ट करता आणि तुम्ही सांगता की मला टॅक्सची बचत करायची आहे, या केसमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण इन्व्हेस्ट करतो ज्यामध्ये ते टॅक्स सेव्हिंग प्रोडक्ट असतात। अंडर ATC वेगवेगळे क्लॉज आहेत, त्यामध्ये जे इन्कम टॅक्सनेच गव्हर्नमेंटनेच ठरवलेले आहेत। पण हे सगळं करून आपण डायरेक्ट पैसे तर कमवतोय। मी पैसे तुमच्याकडून कॅशमध्ये घ्यायचे, सरकारला दाखवायचंच नाही, अकाउंटवर जेवढे पैसे आले त्याचं अकाउंटिंग करून बाकीचा पैसा तसाच ठेवायचा, त्यावर जो माझा 30-40% टॅक्स जाणार होता तो मी भरणार नाही। याला म्हटलं जातं टॅक्स इव्हिजन किंवा टॅक्सची चोरी करणं। यामध्ये सुद्धा आता वेगवेगळे प्रकार आलेत। फॉर एक्झाम्पल जीएसटी अजूनही बऱ्याच लोकांना समजत नाही, तरी सुद्धा या जीएसटीला 18%, 20-20% जीएसटी घेतला जातो। तो वाचवायचा असेल तर काय करायचं, जीएसटी बिलच द्यायचं नाही। एकतर जीएसटी वाचला, दुसरी गोष्ट ते पैसे कॅशमध्ये घ्यायचे, म्हणजेच टॅक्स सुद्धा त्यावर भरावा लागणार नाही। आता समजा तुम्ही 100 रुपयाची विक्री केली असेल, त्या 100 रुपयामधले 18 ते 20 रुपये माझे जीएसटीचे असतात, उरले 80 रुपये। 80 रुपयावर परत मला 35-40% टॅक्स भरावा लागतो, ते आणि 40 रुपये गेले, म्हणजे माझ्या हातामध्ये शिल्लक किती राहिले, खर्च जाऊन जी अमाऊंट राहील आणि जी काही टॅक्सेबल इन्कम असेल त्यातनं टॅक्स जाऊन जी रक्कम शिल्लक राहील ती माझी छोटीशी कमाई असेल। मग ही छोटीशी कमाई किती असते, 10-15%। जर मी 100 रुपयाचा माल विकून 10-15 रुपये मिळवणार असेल तर काय फायदा। म्हणून मग मी काय करायचं, सगळेच पैसे कॅशमध्ये घ्यायचे, ना जीएसटी ना टॅक्स, सगळे पैसे माझे मी एन्जॉय करणार। आणि हीच एन्जॉयमेंट कधी कधी अंगाशी येते, अंगाशी म्हटलं मी, हा सुद्धा इश्यू होऊ शकतो। बरेच मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आता काय करतायत, त्यांचे प्रोडक्ट जे आपण विकतो ना, आता समजा इथून हा प्रोडक्ट इथं येणार आहे, हा मॅन्युफॅक्चरर आहे आणि हा बायर आहे, हा 100 रुपयाचा माल याला ऑर्डर याने केली आहे, पण यामध्ये होतं काय, जीएसटी किंवा टॅक्स वाचवण्यासाठी जे बिल आहे ते 50% डिस्काउंट देऊन याला दिलं जातं। म्हणजेच टोटल ही क्वांटिटी 100 रुपयाची आहे, पण बिल देताना पर लॉट किंवा पर क्वांटिटी जी प्राइस आहे ती डायरेक्ट निम्मी करून त्याला दिली जाते, म्हणजेच 50 रुपयाचं इनवॉइस बनवून याला दिलं जातं। मग हा पैसे किती रुपयाचे पे करणार, फक्त 50 रुपये अकाउंटवर टाकणार आणि 50 रुपये कॅशमध्ये देणार। ही गोष्ट सुरू आहे। आता हे का होतं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, याचं उत्तर देतो। जेव्हा तुम्ही एका दुकानामध्ये जाता, एखाद्या मोठ्या स्टोअरमध्ये जाता, हे मेजरली कुठे होतं बघा, प्लायवूड घ्यायचं असेल, सिमेंट घ्यायचं असेल किंवा इतर कुठली एखादी खडी वाळू या गोष्टी घ्यायच्या असतील
तर ते जीएसटी बिल तुम्हाला नाही देत. जीएसटी का नाही देत ते म्हणतात, जीएसटी जर हवा असेल तर या अमाऊंटवर एक्स्ट्रा 18% लागणार, अदरवाईज तू आहे या अमाऊंटमध्ये घेऊन जा. जर तुला हे 100 रुपयाला हवा असेल तर तुला बिल मिळणार नाही. जर बिल पाहिजे असेल तर 100 अधिक 18 करून मी तुला देणार आणि 118 रुपये पे करावे लागतील. मग तुम्ही काय म्हणणार, 100च द्यावे लागतायत यार, 18 रुपये कशाला द्यावे ना, कारण विदाऊट बिलाचं घ्यायचं. मग हेच सुरू असतं. बरं, दुसरी गोष्ट, मग ही निम्म्या प्राइसनं का बनवतात? निम्म्या प्राइसनं बिल बनवण्याचं कारण, ज्यावेळी माल एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जात असतो, मध्ये चेकपोस्ट असतात. आपले इन्कम टॅक्सवाले किंवा RTO वाले त्यांच्या बॅग्स, त्यांचं मटेरियल काय आहे हे चेक करतात, त्याच्या इनव्हॉइस बरोबर त्याची टॅली करतात, माल बरोबर आहे का हे सगळं जाणून घेतात आणि त्यानंतरच तो ट्रक पुढे सोडतात. हायवेजवर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, बाउंड्रीवर वगैरे बघितलं असेल की तिथं वेळोवेळी चेकपोस्ट असतात. सगळे ट्रक साईडला थांबलेले असतात कारण त्याचं चेकिंग होतं. जर इनव्हॉइसमध्ये गडबड आढळली तिथंच त्याला थांबवलं जातं, परत त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते. मग हे होऊ नये म्हणून काय करायचं, डायरेक्ट प्राइस. आता हा पेन माझ्या हातामध्ये आहे ना, तर याची प्राइस मी लिहितानाच लिहायची 1 रुपया, पण हा पेन 2 रुपयाचा आहे. मग अशा प्रकारे प्राइसची त्यांचं काय देणं घेणं नसतं, पण मला टॅक्स वाचवायचा आहे म्हणून मी प्राइस ड्रॉप करून या गोष्टी करतो. मग हे एवढं सोपं आहे का? बिलकुल नाही. कारण तुमचा कंप्लीट हिशोब इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे आहे. तुम्ही 1 आणि 1 रुपया कमवताय ना, त्या सगळ्या डिटेल्स इन्कम टॅक्सकडे आहेत. इन्कम टॅक्स याला काय म्हणतं, तुमचं ब्ल्यू बुक AIS ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. या स्टेटमेंटमध्ये काय असतं की तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करताय, जे काही बाय करताय, सेल करताय, ॲसेट, लायबिलिटीज, कंपनीचं तुमच्या स्टेटमेंट सगळं तिकडे असतं. प्लस इंडिव्हिज्युअल गोष्टी सुद्धा आपल्या त्यांच्याकडे असतात. तुम्ही म्हणाल मी जॉब करतोय, माझा छोटासा बिझनेस आहे, माझी प्रोप्रायटरी फर्म आहे, माझे पैसे इकडून तिकडून येतात, छोटासा मी व्यापारी आहे, माझी फर्म पण रजिस्टर नाही. तुमची 1 आणि 1 डिटेल त्याच्याकडे आहे. कशी आहे? आधार कार्ड असेल ना, पॅन कार्ड आहे ना तुमचं. तुम्ही म्हणाल माझं पॅन कार्डच नाही, मी फक्त आधार कार्ड वापरतोय. नाही, जे आधारला आता सगळं लिंक झालंय ना, पॅनला सगळं लिंक झालंय ना, त्यावरून सगळ्या गोष्टी कळतात. बरेच लोक काय करतात, संपत्ती भरपूर आहे, साठवलेली आहे, FDs आहेत, FD मधून 5-5, 10-10, 20-20 लाखाचं व्याज येतंय, पण ते इन्कम टॅक्सला दाखवत नाहीत. पण बँकेकडून तो सगळा रिपोर्ट याच्याकडे ऑलरेडी गेलेला असतो. सगळ्या डिटेल्स या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असतात. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करतं, तुम्ही पण सेम बिझनेस करताय. फॉर एक्झाम्पल, इथे पाईप बनवण्याचे काम ही एक कंपनी करते, ही दुसरी कंपनी पण पाईप बनवते, तिसरी कंपनी पण बनवते, चौथी कंपनी पण बनवते. सेम बिझनेस हजारो लोक करतायत. जसं युट्यूबवर व्हिडिओज तुम्ही बघताय, फक्त मी एकटाच बनवतोय का? हजारो लोक, लाखो लोक आहेत. मग हे लाखो लोकांचं स्टेटमेंट किंवा लाखो लोकांचे IT रिटर्न्स त्यांच्याकडे आहेत. तसं ज्या पाईप मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांचे पण IT रिटर्न्स त्यांच्याकडे आहेत. जर पहिला 100 कोटीचा बिझनेस झाला तर त्यामधला टॅक्स 30 कोटी तो भरतोय. दुसरा 100 कोटीच्या बिझनेसवर फक्त 25 कोटी टॅक्स भरतोय. तिसरा 100 कोटीच्या बिझनेसवर 27 कोटी टॅक्स भरतोय. पण हा 100 कोटीवर फक्त 5 कोटीच भरतोय. मग यावरून कळेल बिझनेस सेम आहे, प्रोडक्ट सेम आहे, पण याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. एक स्टँडर्ड आहे की या प्रोडक्टवर एवढं प्रॉफिट मार्जिन आहे. हे कसं कळतं? इंडस्ट्रियल नॉर्मनुसार सगळी इंडस्ट्री कशी परफॉर्म करते आणि ते किती टॅक्स भरतायत यावरून त्यांना कळतं. इन शॉर्ट, इंडस्ट्री अनालिसिस त्यांच्याकडे असतं. आणि हे करण्यासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. जे नवीन पोर्टल इन्कम टॅक्सने बनवलं ना, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट कळते. कोण किती टॅक्स भरतोय, कसा भरतोय, कोणाचा टॅक्स किती आहे, आणि ऑटो फिल्टर्स त्याच्यामध्ये आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्याकडे आहे. ऑटोमॅटिकली तुमची प्रोफाईल मॅच केली जाते अदर इंडस्ट्री बरोबर. तुम्ही पाईप मॅन्युफॅक्चरिंग करताय ना, तर तुमची प्रोफाईल पाईप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बरोबर मॅप केली जाते आणि अदर कंपनीज बरोबर ऑटोमॅटिकली फिल्टर करून तुमचं कंपॅरिझन होतं. जो ॲव्हरेज रेशो आहे त्यामध्ये तुम्ही बसताय का? कुठले ट्रान्झॅक्शन किंवा कुठल्या प्रकारचा खर्च थोडासा संशयास्पद आहे? अचानकच हेवी सॅलरी तुम्ही देताय, मग तुमच्याकडे ते लोक कामाला नसताना सुद्धा तुम्ही सॅलरी देत असाल, किंवा खोटे इनव्हॉइसेस घेऊन खर्च प्रचंड दाखवत असाल. अशा प्रकारची गडबड लगेच त्यांच्या निदर्शनास येते आणि ऑटोमॅटिक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सिस्टम त्यांना दाखवते की या लोकांमध्ये काहीतरी गडबड आहे. मग ते मोठ्या माशापासून खाली खाली येत जातात. आता बऱ्या प्रमाणात
छोटे मासे सुद्धा ते पकडत आहेत. सो प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करा. जर तसंच काही गडबड करत असाल तर फसणार हे मात्र नक्की. तुम्ही म्हणाल माझा कॅशमध्ये धंदा आहे, पैसे आम्ही साठवतोय, पैसे साठवून आम्ही त्याच्यामधून जमीन खरेदी करतोय, सोन्याची खरेदी करतोय, चांदीची खरेदी करतोय, मौल्यवान वस्तू बाय करतोय, मी 1 कोटीचं घर बांधलंय, पण ऑन पेपर ते 20 लाखामध्ये मी दाखवलं. मोठा महाल उभा केलाय मी 10 कोटीचा, पण ऑन पेपर तो 1च कोटीचा मी दाखवलाय. माझ्या घरामध्ये एवढ्या मौल्यवान वस्तू आहेत ना. आता हा टेबल माझा आहे 5 कोटी रुपयाचा, कारण तो फॉरेनवरून मी इम्पोर्ट केलाय. माझ्याकडे मोबाईल आहे 20 लाखाचा, फॉरेनवरून मी आणलाय. बऱ्याच इम्पोर्टेड गोष्टी आहेत, झुंबर असेल, सोफा असेल, खूप मोठमोठ्या वस्तू आहेत, त्या खूप प्राइजेसच्या आहेत. पण आता मी इकडे ऑन पेपर दाखवलेत स्वस्त रेटमध्ये, त्यामुळे ओव्हरऑल कॉस्टिंग माझं कमी झालंय. हे सगळं इन्कम टॅक्सच्या नजरेमध्ये येतं. कसं येतं? कारण त्यांना माहिती असतात या एरियामध्ये जागेचे व्यवहार कितीला होत आहेत. ऍक्च्युली जागेचे व्यवहार कसे होतात? समजा मला जमीन बाय करायची आहे, रेडी रेकनर रेट किती आहे? रेडी रेकनर रेट त्याला म्हटलं जातं. रेडी रेकनर रेट जर 5 लाख रुपयाचा असेल, पण ऍक्च्युली त्या जमिनीचा व्यवहार 50 लाख 60 लाखाला झालेला असतो. वरचे पैसे कॅशमध्ये दिले जातात आणि 5 लाख तेवढं लीगल वेनी लीगल ट्रान्झॅक्शन्स दाखवले जातात बँक टू बँक, आणि त्यावरच टॅक्सेस पण भरले जातात. बाकीच्या पैशावर टॅक्स तर भरलाच जात नाही, प्लस तो ब्लॅक मनी त्या दुसऱ्या व्यक्तीला दिला जातो. हे सगळे ट्रान्झॅक्शन त्यांना माहिती असतात. कसे माहिती असतात? तुम्ही व्यवहार जे करता त्यावर त्यांची नजर असते. तुमचा जो बिझनेस आहे त्यामधून तुम्ही कॅश घेताय, कॅश घेतल्यानंतर त्याचं बिल तुम्ही कस्टमरला देत नाही, यावर पण इन्कम टॅक्सची नजर असते. ती कशी नजर असते? तर बहुरुपया बनून तुमची रेकी केली जाते. तुमच्या मागे इन्कम टॅक्सची लोक असतात, तुम्हाला कळत सुद्धा नाही. भिकाऱ्याचं रूप घेऊन सुद्धा साधा समोसा तुमच्याकडून ते घेतात. पण त्याचं जर तुम्ही बिल देत नसाल तर एक पुरावा त्यांच्याकडे होतो. जर एखाद्या मोठ्या व्यक्तीवर धाड टाकायची असेल तर त्यासाठी पुराव्यांची गरज असते. नाहीतर मी रोज उठून एकाची कंप्लेंट करेन, याची चौकशी करा, त्याची चौकशी करा, हा फ्रॉड आहे, तो फ्रॉड आहे, असं बिलकुल चालत नाही. जर कंप्लेंट येते ना तर त्याची पहिला रेकी करून चौकशी केली जाते. कुठे कुठे गडबड आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. इंडस्ट्री अनालिसिस केलं जातं, बॅलन्स शीट त्याची बघितली जाते, त्याने भरलेले रिटर्न्स बघितले जातात, खर्च त्याचे काय आहेत हे बघितलं जातं, आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर रेड पडते. जसं तुम्ही ऐकलं असेल राहुल वेट्स समथिंग असं बनून गाड्या खूप साऱ्या आपल्यातून गेल्या होत्या. इनोवा इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या होत्या. कृषी प्रदर्शनाच्या नावाखाली अनेक साखर कारखान्यावर धाडी पडल्या होत्या. या धाडी कशा पडतात? तर त्याचे जे काही बिझनेस आहेत इथे 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 सगळ्या लोकेशनवर ॲट अ टाइम इन्कम टॅक्सची लोक जातात आणि सगळीकडून त्यांना ट्रॅप केलं जातं. त्यांना जाणवून दिलं जात नाही की आम्ही काय करायला आलोय. दाखवलं जातं की गाड्यांवर वेगवेगळी नावं असतात, कृषी प्रदर्शन, लग्न, हे ते, असं करून अचानक सगळीकडून डाटा कलेक्ट केला जातो. तो जमा झालेला डाटा कॅल्क्युलेट केला जातो. एकमेकाशी लिंक आहे का चेक केलं जातं. कुठली कॅश तुमच्याकडे किती पडली आहे, किती सोनं आहे. सोन्याचा प्रश्न आलाच तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं लग्न झालं असेल, मॅरिड असाल, फिमेल असाल, स्त्री असाल तर तुम्ही अर्धा किलो सोनं स्वतःजवळ ठेवू शकता. जर तुम्ही स्त्री असाल, अनमॅरिड असाल तर 250 ग्रॅम सोनं स्वतःजवळ ठेवू शकता. जर तुम्ही पुरुष असाल, तुम्ही लग्न असो किंवा बिन लग्नाचे असाल, तुम्हाला 100 ग्रॅमच्या वर परवानगी नाही. अशा प्रकारे सोनं आपण ठेवू शकतो. पण त्याच्या वर जर सोनं असेल तर मात्र तुमची चौकशी होणार, त्याची बिलं बघणार, टॅक्स भरलाय का नाही बघणार. बरेच लोक काय करतात, सोन्याचे टॉयलेट्स आहेत लोकांचे, बऱ्याच लोकांचे टॉयलेटमध्ये सोनं लपलेलं आहे. एवढंच नाही तर तुमचे जेवढे रिलेटिव्स आहेत, तुमच्या बिझनेस सोबत संबंधित जे बिझनेसेस आहेत त्याच्यावर पण ॲट अ टाइम धाड पडते. त्यांच्याकडून माहिती कॅल्क्युलेट केली जाते. त्यांचे ट्रान्झॅक्शन आणि तुमचे ट्रान्झॅक्शन जे काही होत आहेत त्यामध्ये काही डिस्प्यूट आहे का, ती सर्व्हिस बाहेरून किती रुपयाला मिळते आणि हे किती रुपयाला देत आहेत याची टॅली केली जाते. अशा प्रकारे बरोबर ट्रॅप पसरवून तुम्हाला अडकवलं जातं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जो इन्कम टॅक्सची चोरी करतोय ना त्याला वाटत असतं की माझ्यापेक्षा हुशार कोणीच नाही, कारण त्याने 1-2 लोकांना बघितलेलं असतं. पण जो इन्कम टॅक्सवाला व्यक्ती आहे, ऑफिसर आहे, त्याने असे हजारो लाखो फाईल्स बघितलेले असतात. सिंगल क्लिकवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने त्याला कळतं, गॅरंटी आहे इथं काही ना काही गडबड आहे. मग कितीही मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असू दे किंवा तुम्ही कुठल्याही पार्टीचे असू दे, जर त्यांना अडकवायचं ठरवलं तर तो अडकवू शकतो. पण शेवटी काय आहे, वरून प्रेशर, खालून प्रेशर, काय आहे प्रकरण तुम्हाला माहितीच आहे. त्या लोकांवर ऍक्शन होणार नाही, पण नॉर्मल तुमच्या आमच्यासारख्या लोकांवर पण ऍक्शन होऊ शकते आणि हे त्या लेवलला हळूहळू येत आहेत. सो प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करा. रिसेंटली काही शेतकऱ्यांवर सुद्धा धाडी पडलेली आहे ज्यांचा शेतीचा बिझनेस आहे. फक्त नो डाऊट मोठी शेती आहे, काही लाखो रुपयांचं मोठमोठं बिल त्यांचं येतं म्हणून त्यांच्यावर धाड पडली आहे. छोटे मोठे जॉब करणारे काही लोक आहेत
त्यांच्यावर सुद्धा धाडी पडलेली आहेत, कारण त्यांचा अदर इन्कम होता. जर अशा गोष्टी तुमच्याही असतील तर ते व्यवस्थित IT डिपार्टमेंटला निदर्शनास आणून द्या, त्यावर योग्य टॅक्स भरा, टॅक्स प्लॅनिंग करा, टॅक्सची चोरी करू नका. टॅक्स प्लॅन करायचा असेल, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कमीत कमी टॅक्स भरायचा असेल तर या नंबरला कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. त्यानुसार आपण प्रॉपर तुमचं टॅक्स प्लॅनिंग करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही आहे, जर तुम्ही त्यामध्ये अडकलात तर काय होऊ शकतं. सगळ्यात इम्पॉर्टंट, पहिल्यांदा तुमच्यावर दंड आकारला जाईल. किती रुपयाचा दंड आकारला जाईल? 30 ते 60% तुमच्या अमाऊंटवर दंड आकारला जातो. या आधी काय व्हायचं, जाणून बुजून 2 नंबरचा पैसा हे मंत्री संत्री जमा करायचे, गुंड लोक जमा करायचे, त्याला व्हाईट करायचं आहे. व्हाईट करायचं असेल तर ते कॉल करायचे स्वतःहूनच, म्हणजेच आपल्यातल्या व्यक्तीला सांगायचं की याच्यावर इन्कम टॅक्सची रेट टाका, याच्याकडे गडबड आहे. मुद्दाम तो पैसा सगळा इन्कम टॅक्सला दाखवायचा. दाखवल्यानंतर त्यातला 30% अमाऊंट ही सरकार ठेवून घ्यायची, म्हणजेच इन्कम टॅक्सला दंड भरावा लागायचा, बाकी 70% तुमची असायची. पण या नियमांमध्ये परत बदल करण्यात आले. 2019-20 मध्ये हे नियम बदलण्यात आले. 30 ते 60% तुमच्याकडून दंड वसूल केला जातो, प्लस 2% पर मंथ तुम्हाला त्याचं व्याजही भरावं लागतं, कारण या सगळ्या प्रोसेसला जवळपास 1.5-2 वर्ष लागतात. हो, आणि त्या 2 वर्षाचं व्याज तुम्हाला पर मंथ 2% म्हणजे वर्षाला 24% भरावे लागतात. त्याच्या पुढे जाऊन अजून एक दंड असतो, जो की वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही ठेवलेला असतो. म्हणजेच समजा तुम्ही TCS मध्ये काही घोटाळा केला असेल, किंवा TDS मध्ये घोटाळा केला असेल, किंवा मेजर काहीतरी क्राईम करून तो पैसा कमवला असेल, तर यावर 100% पासून 300% पर्यंत दंड होऊ शकतो. इन शॉर्ट, सगळे पैसे ते घेऊन जातात, प्लस एक्स्ट्राही तुम्हाला भरायला लागणार, हे डोक्यात ठेवा. बट शेवटी यात अजून एक प्रकारचे लोक येऊ शकतात. आता मी प्रॉपर टॅक्स भरतोय, प्रॉपर सगळ्या सर्व्हिसेस देतोय, काहीही गडबड नाही, आणि तरी सुद्धा कोणीतरी कंप्लेंट केली, माझ्यावर रेड पडली. ठीक आहे, एकदा पडली, विनाकारण जर मला त्रास होत असेल, सगळ्या गोष्टी प्रॉपर असून सुद्धा इन्कम टॅक्सवाले माझ्या विरोधात काहीतरी चुकीची ॲक्शन घेत असतील, आणि जर ती इलिगल असेल तर मी ॲक्शन घेऊ शकतो. हाय कोर्टमध्ये सुद्धा मी त्याची कंप्लेंट करू शकतो. जर तुम्ही एखाद्या SEC म्हणजेच कोण, ज्यावर तुम्ही रेट टाकताय तो व्यक्ती इन्कम टॅक्स विरोधात हायकोर्टामध्ये अपील करू शकतो. तो त्याच्याकडून वेगवेगळ्या सेक्शन अंडर त्याची तक्रार करून नुकसान भरपाई सुद्धा घेऊ शकतो. अशा प्रकारचं सुद्धा प्रोव्हिजन आपल्या संविधानामध्ये आहे. सो अशा प्रकारे लवकरात लवकर स्वतःला सेव्ह करायचं असेल तर टॅक्स प्लॅनिंग प्रॉपर करा, प्रॉपर टॅक्स भरा. छोट्या माशापासून सगळे मोठे मासे अडकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, आणि हेवीली आता रेड पडतायत. त्यामुळे जर तुम्हाला काही मदत हवी असेल, या नंबरला कॉल करू शकता. प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करून दिलं जाईल, इवन टॅक्स सुद्धा आमच्याकडून भरून दिला जाईल, फाईल करून दिला जाईल. सो लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.